सर, श्रीकांत शिंदे साहेबांनी एक टीका अशी केली होती की जनतेने काँग्रेसला जागा दाखवली आहे। या टीकेनंतर सतेज पाटलांनी श्रीकांत शिंदे शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। त्यांनी म्हटलंय त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे हे साताऱ्यात आपण पाहिलंय। पालकमंत्री यांना पोलिसांनी ओढत नेलं, यापेक्षा विदारक चित्र राज्यात काय असू शकतं असं सांगत त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला मांडीला मांडी लावून ते बसले होते। एवढी हतबलता यांची आहे असं सुद्धा म्हटलं। पहिलं तर शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी जे वक्तव्य काँग्रेसबद्दल केलेलं आहे ते वस्तुनिष्ठ आहे। म्हणजे जी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची परिस्थिती आहे त्याला अनुसरूनच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ते वक्तव्य केलं आणि त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय। म्हणजे काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये करता आलेलं नाही, एवढं सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ नाही। आता निर्णायक मतदान दोन्ही जिल्ह्यांमधल्यापैकी हे तुमचं शिवसेनेचं राहील असं बोललं जात आहे। जे मतदान होणार आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या गटाचं, काय सांगाल? बघा, दोन्ही जिल्ह्यामधली जर परिस्थिती पाहिली आणि प्राथमिक चर्चा, सांगली जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबरसाहेब, मी, आमचे संजूराजे नाईक निंबाळकर, परत शरद कणसे साहेब, आम्ही सगळ्यांनी बसून निवडणुका लागल्यानंतर या संपूर्ण मतदारसंघातला शिवसेनेचा संख्याबळाचा आम्ही चर्चा करून त्याचा अंदाज घेतलेला आहे। जवळपास 140च्या आसपास मतं ही शिवसेनेकडे आहे। आमचे आणि आमच्या आघाड्यांवरनं निवडून आलेली ही निर्णायक संख्या आहे। ही संख्या 140ची संख्या ही तसं म्हणजे त्याचा निश्चितच विचार करावा लागणार आहे। पण इतक्या प्राथमिक स्तरावर मी आता काय भूमिका घेण्यापेक्षा जेव्हा संसदीय मंडळ आमचं शिवसेनेचं राज्याचं त्याच्यावरती चर्चा करेल तेव्हा या दोन्ही मतदारसंघातली आमचं संख्याबळ हे आम्ही आमच्या संसदीय मंडळाच्या समोर ठेवू आणि मग या बाबतीत संसदीय मंडळाचे आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि जे संसदीय मंडळाचे आमची नेते मंडळी आहेत ती या सगळ्यावरती चर्चा करून निर्णय घेतील। पण मागच्या पंचवार्षिकला जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिलेली नाही। या निवडणुका जर सातारा सांगलीची महायुतीला जिंकायची असेल तर शिवसेनेच्या मतांचा किंवा शिवसेनेच्या निश्चितच त्यांना कुठं ना कुठेतरी विचार करावा लागेल। ते विकास लवांडे यांना अटक झाली आहे, या अटकेच्या विरोधात आता चांगलंच प्राण पेटवलं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने। नाही, आता विकास लवांडेंना अटक झाली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यांनी कोर्टामधनं रिलीफ मिळवायचा प्रयत्न केला पण कोर्टाच्या सुधारित आदेश नवीन आदेशानुसार त्यांना तो रिलीफ प्राप्त झालेला नाही। त्यामुळे कायद्याचं काम करणार। आता गुन्हा दाखल झाला, तो जर नॉन अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये पोलीस कारवाई करणार। त्याच्यावर आखाण तांडव करायचं काय कारण आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला? त्यांनी फेस करावं। जर त्यांचे विकास लवांडे चुकले नसतील तर त्याला कायद्यातनं ते सुटतील, चुकले असतील तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावरती कारवाई करेल। साहेब, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे,